नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर आज जायचं होतं मला माझ्या घरी म्हणजे मुंबईला. तर माहेर सोडून जाण्याचं दुःख तर सगळ्या मुलींना माहितीच असतं, खूपच असतं. त्याच्यामुळे मॉर्निंगला उठली मस्त फ्रेश वगैरे झाली, सगळ्या फॅमिलीला बाय बाय केलं, मग निघालो. मग नंतर अंकुला दादूला त्यांना वगैरे भेटलो. मग झोडग्यासाठी निघालो. झोडग्याला परत गोलू कॉलेजला गेला होता, परत गोलूला भेटलो, मग परत निघालो. मग आम्ही लागलो मुंबई हायवेला. मग गाडीचं पेट्रोल वगैरे फुल करून घेतलं. त्याच्यानंतर मस्त पावसाचा आनंद घेत घेत चांदवडच्या मंदिराजवळ तिथपर्यंत पोहोचलो. त्याच्यानंतर प्राचीन इच्छापूर्ती गणेशचं मंदिर होतं, तिथं पण गेलो दर्शन घेण्यासाठी. मस्त देवासाठी प्रसाद वगैरे घेतला. मग आम्ही असं दर्शन वगैरे घेतलं. मंदिर खूप सुंदर असं दिसत होता. मग त्याच्यानंतर आम्ही निघालो. तर तिकडं यांच्यासोबत जायचा आनंद तर वेगळाच होता, पण मम्मी पप्पाला पूर्ण फॅमिलीला सोडून जाण्याचं दुःख तर खूपच फार होतं. रस्त्यात आम्ही नंतर पेरू वगैरे घेतले. ते पेरू खात खात परत निघालो. मग त्याच्यानंतर खूप खूप जास्त पाऊस वगैरे पडला होता. सगळीकडे पाऊसच पाऊस होता. त्याच्यानंतर कसारा घाटाच्या पुढे असे मस्त माकड वगैरे दिसत होते. पूर्ण धुक्क वगैरे होतं. शहराकडे मोठमोठ्या जागेवर फिरण्याची वेगळीच मजा असते, पण इकडं पर्यावरणासोबत निसर्गासोबत फिरण्याचा वेगळाच आनंद असतो. खूप मस्त छोटासा धबधबा होता. त्याच्यानंतर भूक वगैरे लागली होती. मग आम्ही एका हॉटेलला थांबलो. तिथे शेवभाजी वगैरे खाऊन घेतली. कितीही मोठमोठ्या शहरांमध्ये फिरलो, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये तिकडं फिरलो, पण गावाकडे राहण्याचा आनंदच वेगळा असतो. त्याच्यानंतर आम्ही हळूहळू मुंबईकडे जात होतो. त्याच्यानंतर एवढी जास्त ट्रॅफिक रस्त्यावरच दिसली, खूप जास्त ट्रॅफिक होती. मग घरी गेलो, फ्रेश वगैरे झालो, माऊला भेटलो. असा गेला माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच. बाय.